सगळ्यांचं आज अभिनंदन करतो की आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस की आज डोंबिवलीमध्ये शिवछत्रपतींचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी झालं। त्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मला वाटतं गेल्या 2 महिन्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण देखील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते गारडा सर्कलला झालं आणि आता लगेचच दुसरा पूर्णाकृती पुतळा मेघडंबरी सहित इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज इथे त्याचं अनावरण। जसं चव्हाण साहेब म्हणाले की या डोंबिवली नगरीला एक वारसा आज अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील किंवा बाळासाहेब ठाकरे हे असते। नेहमीच डोंबिवली शहरावरती एक वेगळं लक्ष या सगळ्या मंडळींचं होतं। डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली। सर्व कार्यक्रम हे डोंबिवलीपासून सुरुवात झाली। डोंबिवलीचा वाटा हा महाराष्ट्रामध्ये सिंहाचा आहे। आज आपली वेगवेगळे कार्यक्रम या डोंबिवलीमध्ये होतात। सर्व गोष्टींची सुरुवात ही डोंबिवलीपासून होते, म्हणून डोंबिवली नगरी ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली। आणि अशा या डोंबिवलीमध्ये आज या पुतळ्याचं अनावरण होतं। याच्या अगोदर जो पुतळा इथे महाराजांचा होता तो डोंबिवलीतील काही दानशूर लोकांनी जेव्हा नगर परिषद होती 1900 मला वाटतं 76च्या आसपास दरवळसाहेब म्हणतात की तेव्हा हा पुतळा इथे बसवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आज त्याचं नूतनीकरण करून एक पूर्णाकृती पुतळ्याचं इथे बसवण्यात आलं। मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण, आपल्या पुढच्या पिढीला देखील एक येणारं हे प्रतीक आहे। म्हणून या निमित्ताने मी सगळ्यांचं इथे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो। कल्याण